मित्रांनो, रामगिरी महाराज म्हणावं की नाही, त्यांनी जे पैगंबर मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्याबद्दल वक्तव्य केलं त्यावर आपण भाष्य करावं, व्हिडिओ टाकावा अशी सूचना वारंवार अनेक लोकांकडनं, एवढंच नव्हे तर फुले शाहू आंबेडकरी आंदोलनातील अनेक मान्यवरांनी मला कॉल करून सांगितलं की जावेद पाशा सर, तुम्ही याच्यावर बोला. मुळात रामगिरी महाराज हे संत नाहीत. संपूर्ण भारतभर असे ढोंगी संत ज्यांचा कार्य संघप्रणित आहे. मोहन भागवत संघ प्रमुख साहेब यांच्यासोबत त्यांचे अनेक फोटो आहेत. राम रहीम तुम्ही पाहिलात, आसाराम बापूही तुम्ही पाहिलात, रामपालही तुम्ही पाहिलात. अनेक साधू संत भोळ्या भाबड्या हिंदू समाजाला आपल्या नादी लावतात आणि नादी लावून ते करतात काय? त्यांच्या रोजगाराबद्दल बोलतात, त्यांच्या शिक्षणाबद्दल बोलतात, त्यांच्या स्वास्थ्याबद्दल बोलतात, त्यांच्या बेरोजगारीबद्दल बोलतात, त्यांच्या हक्क आणि अधिकारांबद्दल बोलतात. नुकतंच एका बालिकेवर अमानुष बलात्कार झाला, मर्डर झालं तिचं, त्याच्यावर हे बाबा बोलतात? नाही बोलत. या बाबांना विशेष कारणासाठी मोठं केलं जातं. त्यांना खूप दैवी पुरुष म्हणून पुढं आणण्यामध्ये संघाच्या प्रचार यंत्रणेचा फार मोठा सहभाग असतो. ही एक व्यवस्था आहे. आणि असले साधू संत हे मुळात ज्या बहुजन साधू संतांनी मध्ययुगापासून तर संत गाडगे महाराज, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांपर्यंत हिंदू समाजाच्या दबलेल्या, मागासलेल्या, ब्राह्मणी व्यवस्थेमध्ये पीडित असलेल्या जनसमूहाला जागृत करण्याचा प्रयत्न केला. त्या सगळ्याच महात्म्यांच्या विरोधात, संतांच्या विरोधात या नव्या बुरखे पांघरलेल्या बंडलबाज बाबांचं पीक या देशामध्ये आलेलं आहे. त्यापैकी उगवलेलं एक पीक म्हणजे रामगिरी महाराज. काही दिवसापूर्वी पारायणामध्ये हेच रामगिरी महाराज कुराणाची आयत कोट करतात आणि पैगंबरांचा गुणगान करतात, इस्लामचाही गुणगान करतात. कारण काय? संत स्वार्थी नसतो, पण रामगिरी महाराजांचा स्वार्थीपणा बघा. त्या पारायणामध्ये मुस्लिम लोक जेवण वाढतायत, आर्थिक सहकार्य करतायत, अनेक प्रकारची व्यवस्था मुस्लिमांनी सांभाळलेली आहे. तेव्हा महाराज इस्लामचं गुणगान गातात, मुसलमानांचं गुणगान गातात, पैगंबरांचं गुणगान गातात, कुराणाच्या आयती कोट करतात. आणि लागलीच विधानसभेची निवडणूक आल्याबरोबर आणि लोकसभेत संघप्रणित भाजपाला पटकणी मिळाल्याबरोबर 400च्या पार ते गेले नाही. आणि जनमानस हा बहुतांशी आता यांच्या विरोधात आहे हे दिसल्याबरोबर रामगिरी महाराज शिलकीतून बाहेर येतात आणि पैगंबरांच्या हजरत आयशा यांच्या लग्नाला घेऊन हल्ला करतात. मुळात हा हल्ला बालिश आहे असं म्हणता येणार नाही. एवढ्या मोठ्या हिंदू समाजाला नादी लावणारा हा महाराज बालिश कसा असू शकतो? ज्याच्या राखणदारीसाठी खुद मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे धावून जातात आणि म्हणतात की हे आमचे संत आहेत, त्यांच्या केसालाही आम्ही धक्का लागू देणार नाही. परंतु ते असल्या संतांना समज देऊ शकत नाही की तुमचं काम समाजामध्ये प्रेम वाढवणं आहे, धर्मामध्ये प्रेम वाढवणं आहे, द्वेष वाढवणं नाही. हे ते नाही बोलत. त्याचं कारण आहे, जी सत्ता शिंदे साहेबांनी सांभाळली त्याच्याही पाठीमागे एक सशक्त संघटना म्हणून RSS मौजूद आहे. मुळात लक्षात घ्या की रामगिरी महाराजांनी पैगंबरांच्या बाबतीत जे वक्तव्य केलं ते फक्त त्यांच्या विवाहाबद्दल केलं, हजरत आयशा यांच्याशी केलेल्या विवाहाबद्दल. निश्चितच विवाह केलेला आहे. पैगंबर मोहम्मदांनी 12 विवाह केलेत. पैकी हजरत आयशा हा एकच विवाह असा आहे ज्यात त्या विधवा नाहीत किंवा त्यांचा पुनर्विवाह नाही. उरलेल्या 11
ज्या पत्नी पैगंबर मोहम्मदांच्या आहेत त्या विधवा आहेत, पुनर्विवाहित आहेत. याला अनेक सामाजिक कारण आहेत, सांस्कृतिक कारण आहेत, राजकीय आणि आर्थिक कारणं सुद्धा आहेत. कारण एक व्यक्तिमत्व जेव्हा एक नवा समाज घडवायला निघतो तेव्हा त्याला त्या समाजाच्या अवतीभोवती असलेल्या सगळ्या वाईट परंपरांना लक्षात घ्यावं लागतं, वाईट धार्मिक चालीरीतींना लक्षात घ्यावं लागतं, अंधश्रद्धांना लक्षात घ्यावं लागतं, वाईट पद्धतीनं चाललेल्या शोषणात्मक अर्थव्यवस्थेला सुद्धा आणि राज्यव्यवस्थेला सुद्धा लक्षात घ्यावं लागतं आणि त्याच्यावरती उपाय शोधावे लागतात. कारण अशा महामानवाला नवी संस्कृती, नवा समाज घडवायचा असतो, नवी मूल्ये घडवायची असतात. एका माझ्या हिंदू मित्रानं मला व्हॉट्सअप केलं आणि सांगितलं की जावेद सर, तुम्ही हे कोट करा की भगवान श्रीकृष्णाच्या 8 पत्नी होत्या आणि त्यांनी 16,000 कन्यांशी विवाह केलेला होता, ज्यामध्ये अनेक कन्या नाबालिगही असतील. मी त्यांना सांगितलं परत, मी असलं काही करणार नाही, कारण याही कृतीमागे जेव्हा भगवान श्रीकृष्णांनी ही कृती केली त्यामागे तत्कालीन संदर्भ असतीलच. त्या संदर्भांचा शोध घेणे आणि त्या संदर्भात त्या गोष्टीचा न्यायिक पद्धतीनं विचार करणे ही काळाची गरज असते. दुसरा एक व्हिडिओ माझ्या मित्रानं पाठवला, व्हिडिओ भालचंद्र नेमाडेंचा पाठवला की नेमाडे म्हणतायत की पेशवे असे म्हणजे नालायक होते, हे त्यांचे शब्द, की जिथं जिथं पेशवे जायचे तिथं ते आपल्या सरदारांना आधीच पत्र पाठवायचे आणि म्हणायचे की मी येतो आहे, मला कोवड्या मुली लागतात, 6, 7, 5 वर्षाच्या मुली लागतात. आणि नेमाडे म्हणतात की असला हा नालायकपणा पेशव्यांच्या काळी चालत होता. माझे मित्र हा व्हिडिओ पाठवून सांगतात की तुमच्या या वक्तव्यामध्ये याही व्हिडिओला तुम्ही रिले करा. मी म्हटलं मी तेही करणार नाही, कारण श्रीकृष्णांनी विवाह केलेला होता, पैगंबर साहेबांनी विवाह केलेला होता आणि विवाह ही संस्था अत्यंत प्रामाणिक आणि सशक्त अशी समाजमान्य असलेली संस्था आहे. आता पैगंबरांच्या फक्त या विवाहाबद्दल बोलायचं, हजरत आयशा विवाहाच्या वेळेस लहान होत्या, परंतु इस्लामिक परंपरेप्रमाणे रजस्वाला झाल्याशिवाय विवाह करता येत नाही. म्हणून हजरत आयशांच्या विवाहाच्या वयाबद्दल संपूर्ण जगामध्ये अनेक मतभेद आहेत. कुणी म्हणतो 9 वर्षाच्या होत्या, कुणी म्हणतात 12, कुणी 15, परंतु विवाह केला. आणि हजरत आयशा कोण? अबू बकर सिद्दीकी रहमतुल्लाह अलैह, म्हणजे पैगंबर मोहम्मद यांचे घनिष्ठ सहकारी, त्यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांच्या जीवाभावाचे सहकारी, त्यांची मुलगी. आणि हजरत आयशा या जगातल्या उत्तम तत्ववेत्या, उत्तम अर्थशास्त्रज्ञ, उत्तम कायदे पंडित, उत्तम राजनीतिज्ञ होत्या. पैगंबरांच्या नंतर 40 ते 45 वर्ष हजरत आयशांनी इस्लामिक तत्वामध्ये असलेल्या समतेचा, न्यायव्यवस्थेचा, कायद्याच्या व्यवस्थेचा प्रचार आणि प्रसार केलेला आहे. युद्ध लढलेले आहे. ज्या काळी स्त्रियांचा जन्म पाप समजल्या जायचं, ज्या काळी स्त्रियांना घराबाहेर निघू दिल्या जात नव्हतं, विधवा विवाह होत नव्हते, स्त्री जन्मल्याबरोबर तिला गाडून टाकल्या जायचं, अशा व्यवस्थेमध्ये पैगंबर मोहम्मदांनी सांगितलं की तुम्ही तुमच्या मुलींना गाडता यापेक्षा दुसरा कोणताही घृणित कार्य नाही आणि अल्लाह याचा जाब विचारेल तुम्हाला आणि तुम्ही दोजखमध्ये जाल. म्हणून स्त्रियांच्या भ्रूण हत्येवरती पैगंबरांनी आदेश देऊन बंदी घातली. एवढंच नव्हे तर अरब जगतामध्ये विधवा विवाह मान्य नव्हता. तिथं स्वतः पैगंबरांनी 11 पत्नी ज्या आहेत त्या पत्नी विधवा आहेत. पैगंबरांनी मुलीला शिकवणं हे अत्यंत पवित्र कार्य आणि अल्लाहच्या नजरेमध्ये अत्यंत मोलाचं कार्य असल्याचं सांगितलं. हे रामगिरी सारखे
माणसं सांगणार नाहीत. पैगंबरांनी संपत्तीमध्ये स्त्रीला बरोबरीचा अधिकार दिला हेही रामगिरी महाराज सांगणार नाही. लग्न जरी कॉन्ट्रॅक्ट असला तरी स्त्रीच्या संमतीशिवाय लग्न करू शकत नाही एवढी स्वतंत्रता 1400 वर्षापूर्वी पैगंबरांनी स्त्रीला दिली हे रामगिरी महाराज सांगणार नाही. रामगिरी महाराज हेही सांगणार नाही की स्त्रीला स्वतः पतीपासून विलग होण्याचा मौलिक अधिकार पैगंबरांनी प्रदान केला हेही सांगणार नाही. स्त्रियांचा मान सन्मान वाढवत असताना पैगंबरांनी एक कोट दिलं ते असं की तुमच्या आईच्या म्हणजे एका स्त्रीच्या एका जननीच्या पायाखाली स्वर्ग आहे, जन्नत आहे. या माध्यमातून आई बनणारी बहीण, आई बनणारी तुमची वहिनी, आई बनणारी तुमची माता, आई बनणारी तुमची मावशी, आई बनणारी स्त्री हिला केवढा मोठा सन्मान दिला हे रामगिरी महाराज सांगणार नाहीत. पैगंबरांनी निषेध केला मद्य व्यापाराचा, दारूचा हे सांगणार नाहीत. पैगंबरांनी वंश परंपरेनं मिळणाऱ्या धार्मिक अधिकारांना नकार दिला, पुरोहितशाहीला नकार दिला, वर्ण व्यवस्थेला स्पष्टपणे नकार दिला. एवढंच नव्हे तर जाती व्यवस्थेला सुद्धा नकार देऊन स्पष्टपणे सांगितलं की काळ्या माणसाची गोऱ्या माणसावर, गोऱ्या माणसाची काळ्या माणसावर कधीही वर्चस्वता चालणार नाही. श्रीमंताची गरिबावर किंवा गरिबांची श्रीमंतावर कधीही वरीयता चालणार नाही. ज्याच्यात जे गुण असतील, ज्याच्यात जे कौशल्य असेल, ज्याच्यात जे निष्पापपणा असेल त्या बळावर, त्या गुणावर तो वरिष्ठ ठरविला जाईल हे गिरी महाराज सांगणार नाही. पैगंबरांनी आंतरराष्ट्रीय जगतामध्ये नफ्यावर चालणाऱ्या व्यवसायाला शोषणाचं मूळ सांगितलं, जे नंतर मार्क्सनं सांगितलं. पैगंबरांनी आपल्या हयातीमध्ये व्याजाला विरोध केला, म्हणून इस्लाममध्ये पैगंबरांच्या आदेशाने व्याज घेणे आणि देणे हराम आहे, कारण शोषणाचं हे मूळ आहे हे गिरी महाराज सांगणार नाहीत. मग गिरी महाराज काय सांगतायत? रामगिरी महाराज प्रोजेक्टेड आहेत. असे अनेक बाबा प्रोजेक्टेड आहेत आणि हे विशिष्ट राजकीय हेतूने प्रेरित करून यांना संपूर्ण सुरक्षा देऊन, संपूर्ण यंत्रणा देऊन वक्तव्य करण्यासाठी सोडले जातात. आता रामगिरी महाराजांचं वक्तव्य झाल्याबरोबर एक महिला महाराज सुद्धा आहे, तिनं सुद्धा असलंच काहीतरी वक्तव्य दिलेलं आहे. आता हे होणारच, एकामागून एक हिंदूंच्या नावावर, हिंदुत्वाच्या नावावर, कधी ईसाईंच्या विरोधात, कधी ईसा मसीहच्या विरोधात, कधी बौद्धांच्या विरोधात, कधी तथागत सिद्धार्थ गौतम बुद्धाच्या विरोधात हे गरळ ओकणार. कारण यांचा उद्देश धर्म सांगणे नसतो, यांचा उद्देश लोकशाहीच्या विरोधात, संविधानाच्या विरोधात जे नागरिक मूल्य या देशामध्ये उभं राहत आहे त्याला नष्ट करणे आणि धर्माच्या आधारावर असलेली मनुवादी व्यवस्था कशी प्रस्थापित करता येईल. आणि लोकशाही बाहेरून दिसत असली तरी आतून मनुवादी व्यवस्था कशी राबवता येईल. संविधान असू द्या, पण धर्म 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 सांगून संसदेमध्ये धर्माला अग्रणी मानणारे लोक कसे पाठवता येईल, राज्यसभेमध्ये कसे पाठवता येईल, विधानसभेमध्ये कसे पाठवता येईल, याचा खेळ खेळणारे हे महाराज. वस्तुस्थिती अशी आहे की हे महाराज किंवा संत नाहीत, हे राजकारण करणारे, सत्तेशी जुळवून घेणारे सत्तेचे हस्तक आहेत. म्हणून रामगिरी महाराजांनी जो वक्तव्य केलंय या वक्तव्याला मुस्लिमांनी विचलित होऊ नये. आता लागोपाठ हे होणार, निवडणूक होईपर्यंत होणार, तीव्र हल्ले पैगंबरांवरती केला जाणार. पण हेही आपण लक्षात घ्यायला पाहिजे की मूठभर 13-14 अनुयायी होते पैगंबरांचे. आज जगामध्ये 150 कोटीच्या वर मुस्लिम्स आहेत जे पैगंबरांचे अनुयायी आहेत. गिरी महाराजांसारखे पहिले आलेत असे नाही, लाखो असे नाव आहेत ज्यांनी पैगंबरांचा अपमान करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांच्या नावानं समाज चालत नाही. समाज चालतो तो चांगुलपणानं, समाज चालतो तो समन्वयानं. जगद्गुरु संत तुकारामांनी पैगंबरांचे गोडवे गायलेत, एकनाथांनी गायलेत,
बहिणाबाई चौधरींनी निमाज याच्यामध्ये गोडवे गायलेत. गुरु नानकांनी पैगंबरांचे गोडवे गायलेत. गुरु नानक पैगंबरांच्या भेटीला गेले होते, पण भेट होऊ शकली नाही. पाकपत्तन सारख्या पवित्र ठिकाणी पैगंबर मोहम्मदांचे गोडवे गुरु नानकांनी गायलेले आहेत. त्या सुफी संतांच्या सगळ्या मैफिलीमध्ये गुरु नानकांनी बाबा फरीदांची वाणी शिखांची पवित्र वाणी म्हणून स्वीकार केली. शीख धर्मामध्ये इस्लामिक परंपरेप्रमाणे पैगंबर मोहम्मदांनी सांगितलेलं रब, एकेश्वरवाद, अल्लाह या सगळ्या संकल्पना स्वीकारल्या जातात. महात्मा ज्योतिबा फुलेंनी तर मोहम्मद झाला जहामर्द खरा त्यागेले संसारा सत्यासाठी, खोटा धर्म सोडा सांगे जगताला जन्म घालविले ईशापायी, आर्य धर्म दस्सू इस्लामे मुक्त केले ईशाकडे नेले सर्व काळ. अशा प्रकारचा अखंड मांडतात. गाडगे महाराज पैगंबरांवरती अत्यंत प्रेमाने मांडणी करतात. अहो साने गुरुजींनी तर इस्लामी संस्कृती या नावाने पैगंबरांचे संपूर्ण चरित्रच लिहून टाकले. संत विनोबा भावे यांनी कुराणाचा अभ्यास करून प्रभावीपणे पैगंबर मोहम्मदांच्या चरित्रावर टिपणं लिहिलीत. असा कोण आहे संत खरा ज्यानं कोणत्याही धर्मपुरुषावर आकसाने किंवा चुकीच्या अनैतिक पद्धतीने हल्ला केलेला असेल? जो असा हल्ला करतो तो संत असू शकत नाही. म्हणून रामगिरी हे संत नाहीत, घृणित अशा मनोवृत्तीचे प्रतीक आहेत. मित्रांनो, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हेही पैगंबर मोहम्मदांचे गोडवे गातात. असे अनेक संत आहेत ज्यांनी पैगंबरांच्या क्रांतीची नीट मांडणी केलेली आहे. म्हणून मुसलमानांनो, म्हणून बौद्धांनो, म्हणून माझ्या हिंदू भावांनो, हे जे संत आहेत यांच्यापासून तुम्हाला सावध होण्याची गरज आहे. आम्ही 12% मुसलमान, आम्ही फक्त निषेध करू शकतो, आम्ही रस्त्यावर येऊन धरणे आणि प्रदर्शन करू शकतो. परंतु तुम्ही 80% हिंदू बांधव तुमच्या रोजगारावर हे बोलणार नाहीत. होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात हे बाबा कधी रस्त्यावर उतरलेत का? एवढे मोठे अनुयायी यांचे लाखो करोडो शेतकऱ्यांच्या प्रश्नावर जर यांनी संगनमत करून उतरलेत तर एका दिवसात केंद्र सरकार राज्य सरकार वट्टीवर येते. यांनी हे कधी केलंय का? दुष्काळी परिस्थितीमध्ये कधी हे संत या समाजाच्या मदतीला धावून आलेत का? शिक्षणाचा पार व्यापार झालेला असताना हे संत कधी खरा शिक्षण ज्याची महती महात्मा ज्योतिबा फुलेंनी गायली, खरे शिक्षण जे छत्रपती शाहू महाराजांनी दिले, खरे शिक्षण जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या माध्यमातून येतो, त्याची राखण करण्यासाठी हे कधीतरी रस्त्यावर उतरलेत का? पण हे पारायणामध्ये जिथं फक्त अध्यात्म सांगायचं असतं, जिथं फक्त प्रेम सांगायचं असतो, त्या हिंदूंना कधी मुसलमानांच्या विरोधात द्वेष शिकवणार, कधी बौद्धांच्या विरोधात द्वेष शिकवणार, कधी ख्रिश्चनांच्या विरोधात द्वेष शिकवणार. धर्म असली शिकवण जर देणारा असेल तो धर्म कसा असू शकतो? ही मांडणी महात्मा ज्योतिबा फुलेंनी त्या काळी केली होती. त्यांच्या विरोधात कार्य करणारी, त्यांच्यावर मारेकरी पाठवणारी वृत्ती आजही या महाराजांच्या रूपाने जिवंत आहे. म्हणून या रामगिरी महाराजांचा मी तीव्र शब्दात निषेध करतो आणि महाराष्ट्र सरकारच्या सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना आम्ही विनंती करतो की आपण असल्या चुकीच्या प्रवृत्तीची पाठराखण करू नका. हे महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये बसत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा स्वराज्य स्थापिलं तेव्हा 2 गुरु मानलेत. एक जगद्गुरु संत तुकाराम आणि दुसरे कोळशीचे सूफी संत याकूत बाबा. आमची परंपरा अशी आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजी भोसले हे बहुजन संत आणि सूफी संतांच्या परंपरेमधून येतात. अहो एकनाथजी शिंदे साहेब, जेव्हा मालोजी भोसलेंनी शरीफजी आणि शहाजी या सूफी संतांची भक्ती केली, त्यांची सेवा केली आणि त्यांना विनंती केली की मला मूल होत नाही आहे, तेव्हा असा दृष्टांत येतो इतिहासात की शरीफजी शहाजीच्या कृपेनं गोड बातमी आली, मालोजी भोसलेंच्या पत्नींना 2 लेकरं झाली. ही लेकरं म्हणजे इस्लामिक परंपरेनुसार पैगंबर मोहम्मदांनी दिलेल्या सांस्कृतिक ठेवाचा वसा घेतलेल्या
या सुफी संतांच्या, मुस्लिम सुफी संतांच्या कृपेनं झालं. कृपा कशी परतफेडीला न्यायची, तर आपल्या दोन्ही मुलांचे नाव मालोजी भोसले म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा यांनी त्या सुफी पिरांच्या नावावर ठेवलं. एकाचं नाव शरीफजी ठेवलं, दुसऱ्याचं नाव शहाजी ठेवलं. शहाजीचे मूल म्हणजे आमचे छत्रपती शिवाजी महाराज. कशी परंपरा आहे आमची एकनाथ शिंदे साहेब, किती प्रेममय परंपरा आहे. मग छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजी भोसले यांनी स्वतःच्या खर्चानं शरीफजी आणि शहाजीची सुंदर देखणी अशी दर्गा बांधली. आणि तुम्ही रामगिरी महाराजांनी केलेल्या चुकीच्या अशा त्या वक्तव्याचा निषेध करू नका, चालेल, परंतु किमान त्यांच्या केसालाही धक्का लावाल तर आम्ही बघून घेऊ, ते आमचे संत आहेत, अशी तरी पाठराखण करू नका. कुणाची पाठराखण करता? अहो, या नागपूरमध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची सामुदायिक प्रार्थना कॉलेजमध्ये लावायला मोठा लढा हा गुरुदेव यांच्या सगळ्या अनुयायांना करावं लागलाय. आणि शेवटी ही प्रार्थना कुणी लागू केली, तर पठाण नावाचे जेव्हा कुलगुरू येतात तेव्हा ही प्रार्थना लागू होते. या देशामध्ये समन्वयाचं मोठं कार्य मुस्लिमांनी केलेलं आहे. आणि हा समन्वयवाद पैगंबरांच्या परंपरेमधून येतो. जरा रामगिरी महाराज किंवा सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब किंवा आरएसएसचे प्रमुख मोहन भागवत हे तर मौलाना साहेबांच्या भेटीला गेलेले होते. मौलाना इलियासांच्या भेटीला जात असताना गळ्यात गळा घालून मोहनजी भागवत म्हणाले होते की मुसलमान हमारे भाई है, इस्लाम बहुत बेहतर है. एवढंच नव्हे तर इलियास मौलाना म्हणाले होते की हमारे जो मोहनजी भागवत है वो तो राष्ट्रपिता है. म्हणजे तिकडे गोडवे गायचे, म्हणजे तिकडे अरबस्तानमध्ये जाऊन तिकडे मशिदीमध्ये जायचं, तिथल्या अरबस्तानच्या सुलतानाला गळाभेट घालायची, तिथल्या मशिदीमध्ये जाऊन वाहवा करायची. आम्ही तर चॅलेंज करतो, रामगिरींचं हे जे वक्तव्य आहे ते अरबीमध्ये ट्रान्सलेट करा, नाहीतर इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करा आणि तो व्हिडिओ गल्फ कंट्रीमध्ये दाखवा, काय घडेल ते बघून घ्या. आम्ही सगळ्याच धर्मांध गोष्टींचा विरोधच करतो. बाबरी मशिदीच्या वेळीस मुसलमानांचं जे हत्याकांड घडलं, गोध्रामध्ये जे हत्याकांड घडलं त्याचाही आम्ही निषेध केला. आणि बांगलादेशमध्ये जे काही घडतंय त्याचाही आम्ही निषेध करतो. त्याचा अर्थ असं नव्हे की अर्ध जग ज्यांच्या वैचारिक संस्कृतीवर उभा आहे, अर्ध जग ज्यांच्या सांस्कृतिक मार्गदर्शनावर उभा आहे, अर्ध जग ज्यांच्या फिलॉसॉफिकल मांडणीवर उभा आहे, तुम्ही त्यांचा असा अपमान करावा. आम्हाला तर माझ्या हिंदू मित्रांनी अजून 2-3 व्हिडिओ पाठवले. अन्य टिळकांनी केव्हा काय केलं होतं म्हटलं हा माझा विषय नाही. न्यायमूर्ती रांडेंनी काय केलं होतं, अरे म्हटलं हाही माझा विषय नाही, मी या वाकड्यात शिरणार नाही. मला पैगंबर मोहम्मदांनी जे काही सांस्कृतिक ठेवा या जगाला दिला तो ठेवा जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर साने गुरुजींची इस्लामिक संस्कृती एवढं जरी वाचलात तरी ते तुमच्या लक्षात येईल. कोण्या आलिमानी मौलवीचं प्रवचन ऐकण्याची गरज नाही. तेवढं जरी माझ्या हिंदू बांधवांना तुम्ही ऐकून घेतलात, वाचून घेतलात तर बरं काही चांगलं होईल. आता येणाऱ्या विधानसभेमध्ये असल्या महाराजांचं पीकच उगवेल आणि रात्रंदिवस हे इस्लामच्या विरोधात, पैगंबरांच्या विरोधात ओरडतील, बुद्धाच्या विरोधात ओरडतील, ईसाईंच्या विरोधात ओरडतील, गरज पडली यांना तर शिखांच्या विरोधात ओरडतील. अहो, इथं हक्क मागणाऱ्या ओबीसींचं म्हणणं पटत नाही, ते हिंदू असू नये. इथं हक्क मागणाऱ्या, आरक्षण मागणाऱ्या मराठ्यांना राबावं लागतं. इथं हिंदू असलेल्या पारध्यांना आपला हक्क मागण्यासाठी भांडावं लागतं. तुम्ही हिंदू आहे म्हणून आदिवासींना म्हणतात, आदिवासी म्हणतायत की आम्ही हिंदू नाहीत, पण हिंदू असलेल्या आदिवासींना सुद्धा स्वतःच्या न्याय हक्कासाठी भांडावं लागतं. त्यांचे जंगलं तुम्ही वाटून टाकले, त्याचे डोंगर वाटून टाकले, त्यांची जल जीवन संपत्ती सगळी हिसकावून घेतली आणि तुम्ही पैगंबरांच्या लग्नाच्या बाबतीत असं अनर्गल वक्तव्य करता. आणि काय म्हणाले रामगिरी महाराज, काय म्हणाले रामगिरी महाराज की जर पैगंबरांनी हजरत आयशा यांच्याशी लग्न केलं, ते कमी वयाच्या होत्या, तर मुसलमानांची मानसिकता काय असेल. काय नालायकपणा आहे वा, किती मानसिक नालायकपणा आहे. आणि म्हणून त्या माझ्या हिंदू मित्रांनाच श्रीकृष्ण भगवानाचं ते सगळं
संस्कृतमधला मला पूर्ण व्हॉट्सअपच केलं की तुम्ही याच्यावरही बोला. 16,000 कन्या आणि त्याच्यातही अनेक नाबालिग होत्या. मी त्यांना परत उत्तर दिलं की नाही, विवाह केलेले होते आणि विवाह ही संस्था तत्कालिक सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक घटनामध्ये किती महत्त्वाची होती. कारण या सगळ्या लोकांना शिवाजी महाराजांनी 8 लग्न केली. कशासाठी केली? अनेक राजे महाराज जे कोणताही महाराज, एक तर राजपुतानामध्ये महाराजांना 32 लग्न केलेली आहेत. 32 हिंदू महाराज 32 लग्न केली. का बरं केली? अहो, तत्कालीन सामाजिक, सांस्कृतिक आणि राजनैतिक संदर्भ वेगळे आहेत म्हणून ते वर्तमानात लागू होतात का? रामगिरी महाराजांना हे समजायला पाहिजे. हिंदू आणि मुसलमानात वितुष्ट निर्माण व्हावं, अशांतता नांदावी, मरत असलेल्या, बेरोजगार होत असलेल्या हिंदूंनी त्यांच्या वास्तविक प्रश्नाकडे लक्ष देऊ नये, मुसलमानांनी राबावं, त्यांच्या सुरक्षेबद्दल, त्यांच्या सन्मानाबद्दल, त्यांच्या अर्थव्यवस्थेबद्दल काहीही बोलू नये, दलितांनी आरक्षणबद्दल बोलू नये, ओबीसींनी आरक्षणचा लढा जास्त मोठ्या प्रमाणावर लढू नये. या सगळ्या गोष्टी दाबायच्या असतील तर असल्या कृत्या करणाऱ्या बाबांना पुढं टाकावं लागतं. हे आपण नीट समजून घ्यावं. धन्यवाद. मी प्राध्यापक जावेद पाशा.